कृष्ण हरी
उभा आवडी कृपाळू तातडी तारल गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः तस्मै श्री गुरवे नमः ज्या ज्या ठिकाणी मनसाय माझे त्या त्या निजरूप तुझे तो मस्तक ते सद्गुरु तुमचे पाय दोन्ही ते सद्गुरु तुमचे पाय दोन्ही श्रीपाद बाबांची जय रामदास बाबांची जय मला येत नाही काही पांडुरंगा करू मला येत नाही काही करून घेणारे आहेत श्रीपाद बाबा बोलणारे आहेत श्रीपाद बाबा भजन मला येतच नाही जात्यावरची गाणी येत होती मात्र चांगली 20 वर्ष दळलंय म्हणल्यावर जात्यावरच्या ओव्या म्हणू शकते बाकी दुसरं काही म्हणू शकत नाही पण बाबांचा अनुभव तसाच्या तसा आजही जे भेटेल ना त्या माणसाला एवढ्यापासून एवढ्यापर्यंत त्याला फक्त एवढंच सांगायचं समजतंय मला एवढंच बाबांनी सांगितलं आणि श्रीपाद बाबांचा शब्द आहे मला मी स्वतःने ऐकलेला की जाता जाता एकाला अवस्था नसून झाली त्याची अवस्था करून घेणे जाता एखाद्याचं चिंतन होत नसेल त्याला चिंतनाला बसवणे आणि मांडी घालून आणि नसल कोणी याच्यातला तर त्याला समजावून सांगणे आलो कुठून जायचंय कुठं आणि कशासाठी आलोय आणि येऊन करायचंय काय एवढंच श्रीपाद बाबांनी सांगितलेले शब्द डोक्यात येत बाकी दुसरं नाही भजनाची चाल येत नाही रीत येत नाही काहीच येत पण तुम्ही सगळे आहेत भजनावाले सगळे मनाला एकदम बाबा बघितलं तर मला बरं वाटलं एकदम सगळे माणसं एकदम भारीच आहेत एकदम भारी बाबाजी का असतील तिथं काही कमीच नाही कशाचीच कमी नाही बघा पांडुरंगा
ओम नमो श्री ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो भवन झालो चराचरी मी तर कळत तरी काही प्रणे बोलतो वचनी अति भाविक तुमचा अनुग्रह लादलो भवन झालो चराचरी. बघा कार्यक्रम तुमचा कधीचा नियोजन ठरलेला आहे, कधीचा रोज असतो, महिन्यानी का 15 दिवस, 1 महिन्यानी 1 दिवसाची सेवा. 1 महिन्यापासून येडगे बाबांचं झालं होतं, गावाला होतो, गावाहून नाही आता आलं. मग मी तयार होते गावाहून नाही पण यायला, पण म्हणले नाही आई तुम्हाला त्रास देणं नाही बरं वाटत. म्हणलं बरं चालतंय चला. मग आज आला येऊ, काय बोलन ते माझे बाबा बोलून गेले ते तुम्ही आता ऐकून घ्यायचं, बाकी काय नाही. जे जे आपल्याला शिकावे ते इतरांना शिकवावे आणि शाने करून सोडावे सगळं जग म्हणले. नुसतं तू मी नाही, यारे लहान थोर येथे बोलती नारी नर न करावा विचार. म्हणजे लहान या मोठे या, जात नाही भेद नाही काही नाही, सगळे या यारे म्हणजे बघा किती काय माऊलीने केले, काय तुकाराम महाराजांनी काय काय केले. संतांमध्ये कोण कोण संत आहेत? चोखा बाबा आहे, रोहिदास बाबा आहे, फकीर बाबा आहे, तुम्हाला सांगते अजून शिंपी बाबा. किती म्हणजे सगळे जाती जात भेद बाबा म्हणायचे. रक्त कापलं तर तुझं आलं माझं आलं, हा फरक आहे का? पण बाकीच्या मंदी नाही चालत. इथं वारकरी संप्रदायातच एवढं चालतंय की यारे लहान थोर सगळे या, नट खट नट यावे आणि शुद्ध होऊन जावे, दौंडी पिठे व्हावे, चोखा मेळा. म्हणजे इथं कोणाला अधिकार आहे, पण चालायला जागा नाही, एवढा माणूस आहे. पण इथं किती आहे? इथं किती आहे? बोटा मोजण्यापुरतीच आहेत ना. ज्यांचं सुकृत पदरी आलं, जी मागल्या जन्मीची पुण्याई होती ती पुण्याई प्रत्येकाच्या पदरी आली आणि तेच फक्त या मंडपात या वाटेला पंढरीच्या वाटेला पंढरीशी जारी आल्याने संसारात का पंढरीला जायचं? कंची पंढरी काय ही पंढरी आत्मा हा विठ्ठल नांदतो केवळ पांडुरंग. मग पंढरी ओळखायची पुढं देहातच आहे, पण जोपर्यंत देहातली कळत नाही, देहातली कळून घेऊन वारी केली ना तर अजून मजा आहे, अजून मजा आहे. मग पंढरीत जाऊन पहिली हे आनंद घेतला आणि या आनंदाच्या नंतर पंढरीला जर गेलो तर मग नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावून जगी सर्व सांडून माझारी वाटे विठ्ठल रुक्माई. असं होणार, एवढं येण्यासारखं होणार की आपल्याला भानच राहणार नाही. राहणार आहे का भान? नाही. पण हे समजून ओळखून केलं तर, नाही समजली तर मग नाही. मग किती ऐशी पंढरी किती नुसतं जायचं नाही यायचं. ते आता प्रमाण कुठे काय नाहीये, पण ते मानतात म्हणून नाही म्हणून आपले बाबा म्हणायचे बाबळेवर मुगळा घाली पैसा आमच्या वाऱ्या पंढरीच्या. तसं आपण नाही म्हणू. आता ते नाही कुठं म्हणलं काय एखाद्या पंडिताने आडवं लावलं तर तिथं पण आपण काय पुरावा नाही देऊ शकत त्याच्यामुळे म्हणून नाही. पण तसंच आहे, तसंच आहे. उमगून नाही गेलं ना तर पंढरी तशीच आहे. पण जेव्हा उमगून जाऊ आणि या देहाचं सार्थकत्वच कळते उमगल्याच्या नंतर. त्याने आता गोडे 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 इथं पण ठेवले आणि गोड गोड म्हणून सगळ्यांना चव कळाली का? खाईल तरच कळल ना. मिरची तिखट 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 तोंडात घातल्यावरच कळल ना. तसंच देव पावायशी गेलो ते देवच होऊन गेलो तरच मग त्याचं ज्ञान कळत. तसं कळू शकत नाही. किती आपण आणि सांगत आणि कमी आहेत का हो? बाबांनी काय केलंय? बाबांचं नाव सांगायचं, बाबांचा विषय घेतला का मला बोलता येत. माझं बोलणं बाबा मोठे लढाई
श्रीपाद बाबांचं जर सांगायचं म्हणलं तर श्रीपाद बाबांनी एका माणसासाठी 6-7 किलोमीटर एकटे गेले. बाबा म्हणले तुम्ही नका पाय पाय तिथून गाव यायचं निथून जायचं. अहो काय यासाठी त्याला बघता याची काय किंमत करता. याच्यासाठी गेला होता आता शेवटचा दिवस गोड व्हावा, तो मजा व्हावा, तो मजा व्हावा. तो पाहिजे होता ना आपल्याला. कोण पाहिजे होता? तो पाहिजे होता ना. त्याच्यासाठीच 8 तास आहे ना. 8 तास कशासाठी पाहिजे? त्याचसाठी ना. परमार्थ आमचं तर काय पण तुमचं सुद्धा सुकृत आहे म्हणून त्या मागाखाली आलो. सुकृत असल्याशिवाय मी तर कोणी येत नाही. आणि इथं बसण्याची किंमत आणि इथं ऐकण्याची किंमत नवनाथांनी तुम्हाला सांगते. 12 वर्षे वारा बक्षून राहावं लागलं बद्रिकाश्रमाला. तेव्हा या नामाची प्राप्ती भेटली आणि घडली आणि तेव्हा सेवा त्याची मिळाली. अन्न पाणी वर्ज्य करून आणि हे नाम आपल्याला साधू घरी येऊन देतो. आपल्या घरी येऊन नाम देतो आणि आपल्याला घरातल्या घरात त्याची प्राप्ती होती. म्हणजे आपण सारिके करीत तात्काळ इतकी लवकर होतंय. याला वेळच लागत नाही. तुम्ही फक्त निश्चय मात्र पाहिजे. परमार्थामध्ये मनाचा निश्चय पक्का झाला पाहिजे. नाम घेतलेल्याचा सुद्धा कोण म्हणतं माझी अवस्था होत नाही किंवा मला चिंतन लागत नाही. कोण म्हणतं काय, कोण म्हणतं काय. पण याच्यात मनाचा पहिला निश्चय व्हायला पाहिजे. नाम घेता घेता हे नक्कीच आहे आणि हे निश्चयच आहे. जो निश्चय ज्यावेळेस मनाचा होईल ना त्यावरती मनाला लगेच मन जिंकलंच. मनमुंडा मनमुंडा मग ब्रह्मधुंडा. मनमुंडाला नाही तर ब्रह्मधुंडून भेटणारच नाही. म्हणून पहिलं मन मुंडलं पाहिजे. मनाचा पहिला निश्चय बनला पाहिजे आणि मनाचा निश्चय झाला की मग परमार्थ हाती आला. मग कर्तव्य आवडे पैसा आहे. बारी येता घेता भूमीवर यज्ञ परंपरे साधन पैसे. तेवढा सोपा आहे. तेवढा सोपा आहे परमार्थ. इतका घेऊ ना आपण. म्हणजे आम्हाला तर स्वतःचा तर अनुभव सांगितला ना मी नाही सांगू शकत. मी सांगायला की तुम्ही रडत बसल मग ती काय लोक नवीन असले म्हणते काय काहीतरी वेगळंच चालत. त्यांच्याकडे काहीतरी वेगळंच चालत. पण ही गोष्ट अशी आहे ना न सांगता कळू येते आमचं. ही आतली गोष्ट कोणाला कळतच नाही. आणि ज्ञानेश्वरीचे 100 पारायण. किती? 100 पारायण. एकेकाची कोण म्हणतं माझी 100 झाली, कोण म्हणतं माझी 120 झाली, कोण म्हणतं किती झाली. पारायणात गावतो का देव? हा ज्ञानेश्वरीच आहे. देव ज्ञानेश्वरीच आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे आत्माच आहे. आत्मा सोडून ज्ञानेश्वरीत एक सुद्धा शब्द नाही. मला वाचता येत नाही पण भगवंतानी खूप क्लिअर केले. युट्यूबला ऐकायला ज्ञानेश्वरी पुढं काय असं ते भगवंतानी ते करून दिले. त्याच्यामुळं थोडं ऐकाय येतं. एवढं काही जास्त येत नाही पण थोडं जमतं करू असं आहे त्याच्यात. पण त्याच्यामुळं कळतंय का ह्यो आत्मा सोडून ज्ञानेश्वरी नाहीये. पण ज्ञानेश्वरी तर जेवढ्या किती लाख चालले पंढरपूरला सगळे ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय जातात का? सगळे वाचूनच जातात ना बाबा. कोण बिन वाचल्याचं जाते ज्ञानेश्वरी? सगळे ज्ञानेश्वरी वाचितात. पण जी ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे आणि जे घ्यायला पाहिजे संतांना शरण जायला पाहिजे. संतांची पायी हा माझा विश्वास सर्वे भावे दास झालो त्यांचा. जेव्हा तुम्ही त्यांचा भावे दास होसाल आणि शरण जाऊन शरण गेल्याशिवाय नाही कळत. संत विना प्राप्ती नाही.
बरं का उभं राहून पण नाही जमायला तर कंबार काय काढत नाही. जाऊ दे, तुझं वाटे आता ते करी आणायचा तुका म्हणे संता लाज माहिती. तर हे बाबा भावार्थ रामायण चाललं होतं बघा. भावार्थ रामायण पवारताईंच्या माळ्या होतं आणि सगळे अशी एवढी लोक तर एवढी दाटीनं बसत होती बारीक ऐकायला. आणि हे महाराज सगळ्यांच्या आधी हजर ऐकायला भावार्थ रामायण. मी म्हणायची मानव ते पोरग बारीकच होतं एवढं ते एकदम जागा नसायची तरी दाबून चपून बसायचं. आणि ते भावार्थ रामायण ऐकता हे रोज रामायण ऐकायला हे माणसं येते सगळे माळकरीचे बरं का. एक दिवस म्हणलं बाबा तुम्ही माळ घातली का हो? म्हणते नाही आई मी नाही माळ घातली. म्हणजे का हो बाबा? खरंच नाही घातली. मला खोटं वाटलं. महिनाभर एवढे ऐकत होते ते अंत करणं पूर्णपणे एवढे ऐकत होते बारी की ते त्यांच्या मापच नव्हतं ऐकण्याला. म्हणलं बाबा तुम्ही माळ घातलेलीच असणार हो, तुम्ही माळ नाही घातली असं नाही म्हणू. नाही हो आई नाही बघा म्हण असंच धरलं शर्ट उचकून बघत येते परत माळ नाही बाबांच्या वेळेत. बाप रे म्हणलं तुम्ही एवढी भारी ऐकता का ज्ञानेश्वरी? भावार्थ रामायण तुम्ही माळच नाही घातली. बाबांनी दुसऱ्या दिवशी माळ घातली. दुसऱ्याच दिवस जाऊन नाही दिला. बाबा म्हणले नाही बाबा मी लगेच घातली मला. पण म्हणजे बघा आणि घातली पण माळ घालून किती त्रास सहन किती करावा लागला त्रास. त्या परमार्थात इकडं यायचं म्हणलं तर एवढा त्रास सांगण्याच्या पलीकडचा. गावाला गेले तर गावाच्या बाहेर टाकलं. गावाला चुलतेनी बिलतेनी सगळ्यांनी गावा व्हायला टाकलं. त्यांना बाजूला पाणी द्यायचं नाही, दुकानात माल द्यायचा नाही, काहीच द्यायचं नाही. गावाला म्हणले त्यांनी गुरु बदली केला. आता बरा झाला का तमाशा? किती या गोष्टीचं किती अवघड आहे काम. किती अवघड म्हणजे किती दुःख. आणि 6-7 जण भाऊ एवढे नेहमी मिळाले सगळ्यांनी अनुग्रह घेतले. गावाला त्यांनी आपलं थोडं कार्यक्रम तिथं मोकळच असं एवढं त्या गावाला त्यांच्या बेकार काम झालं का. कोणीच इकली दुसऱ्या गावाला जमीन घेत जागा घेऊन घर बांधले. कोण परमार्थासाठी असं करेल हो? करेल कोण? आपल्याला काही लय सोपा आपल्याला तरी सोपा गेला. आपल्याला श्रीपाद बाबांनी दृष्टीत बघितलं तसं असं कॅच केलं एकदम पकडून धरलं म्हणजे बिनमाळीचीच अवस्था. बिनमाळीची दिवसभर सुधीत नव्हते. माळ गाठली नव्हती मला. बिनमाळीची दिवसभर सुधीत होते. दोन्ही बाबांचं दर्शन फक्त बाबांना लय बोलले होते मुंबईतून. म्हणलं यांच्या अंगात लय भूत येतात. यांची माळ मला घालायची नाही. मी समाधीवर जाईन ती माळ घालीन. म्हणलं यांच्या अंगात लय भूत येतात. तिथं ही माळ नाही घालायची बाबा. आणि आहेर बाबा तिथं दामटीच केली फार बोलून लई बोलली आहेर बाबांना. म्हणलं तुमच्या इकडे काही माळी मिळीचं नाही काही. तुमच्याकडे भूत येतात अंगात. त्या अशा माणसाची पण माळ नाही जायची. 15 दिवसाची कार्तिकी आली होती आळंदीची जत्रा. समाधीवर जाईन ती माळ घालीन. म्हणलं तुमची घालायची नाही. दोन्ही बाबा लाईनीत बसले होते. दर्शन घेतलं दोन्ही बाबांचं. बिनसुदी केलं बाबांनी. त्यांची समाधी हो त्यांनी ही समाधी केली. अख्ख्या 12 तास. किती तास कुठं बोललेले कुठं समजलं? कोणाला समजलं? माऊलीने समजलं का नाही? काही करत नाही. आज तुम्ही तळतळून परमार्थात लागा. उलटी भक्ती केली तरी देवाला आवड. उलटी भक्ती केली मी उलटी केली ना. रावणासाठी उलटीच होती ना. तुमचा भूताचा बाबा मी म्हणायची इथं 15 दिवसाचा सप्ताह 1 दिवस कीर्तनात जाती नाही. आणि तिकडे सप्ताह येतं तुम्ही सुटली त्यांच्या बाबाचं कीर्तन चालले म्हणले त्यांच्या बाबाच्या कीर्तनात. म्हणलं मी अजिबात यायची नाही. एवढी ताकद आहे त्या परमार्थात सांगायच्या पलीकडची. एकादशीला प्रभाताईचं कीर्तन चालू होतं. सगळे लोक बिनसुदी सगळे दोन्ही बाबा उन्हाला बसले. सगळी माणसं बिनसुदी. आणि मी तिथं रडते मला कळत नाही. मला कीर्तन संपलं पंक्ती पाडे की चढी खायला माने बाबांपुढे 4 माणसांनी उचलून येऊन टाकलं. बिनमाळीचे सुधीत नाही. संध्याकाळपर्यंत असो ऐसा कोठे
तेव्हा जामिनाशिवाय माळ घालीत नव्हते. कोणतरी जामीन पाहिजे तरच माळ घालीत होते, तशी माळ घालीत नव्हते. आणि म्हणलं मला माळ घाला. सुतीवर आले का माळ घाला म्हणायची. तर माळ कोणी घातली नाही का परत दिवस सुती व्हायची. दुसऱ्या दिवशी सकाळी आंघोळ करायला गेली नाही, मला पहिली माळ घाला हे लावून धरलं. मग बाबा म्हणले बाबा, तर तेव्हा म्हणले आता काय ऐकत नाही, आता जामीन होणारे गेले पळून. अरे बाबा हे ते म्हणले सासरा मला घरातच नाही घ्यायचा, माझ्या बायकोला घातली तर मला एवढी ओरडली, आता या सासूला घातली म्हणजे आम्हाला घरात नाही घ्यायचं. मग कोण जामीन होईना. बाबा म्हणले आता मीच जामीन निघाला. कोणी आता ऐकली कोणी जवळ समोर येईन. आणि वार तर उठानी वार बाबांनी एवढं पकडलं, नसून नस पकडली, एकदम नस पकडली, सोडतच नव्हतं. अजून हे बाबांचा विषय सांगायचं म्हणलं का मला. कंठी प्रेम दाटे नमिनी आत्मा राम समजून घ्यायचा आहे, पंढरीचा पांडुरंग समजून घ्यायचा आहे. पंढरपूर आणि पंढरी हे फरक आहे. पंढरीशे ही पंढरी आणि पंढरपूर ते तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल समजून घ्यायचा आहे. आपल्याला काय करायचंय, समजून घ्यायचं आहे. आणि समजून घेतला का मग आनंदच आनंद. जिथं पावते ते आनंद, जेथे जावे ते तू माझ्या सांगते. दुसरीकडे आता आहेच नाही, आता नाही. तेवढी घटना घडली ना, ती घडली ना. 10 वर्ष मस्तीत होतो, मस्तीत बाबा, एकदम मस्तीत. रात्रंदिवस झोप नाही रातची, दिवसाचं नाही, कामाची काम बरोबर करायचं, ड्युटीवर ज्याने त्यांनी जायचं, रात्रभर कार्यक्रमाला. गणपती म्हटलं का रात्रंदिवस सप्ताह, रात्रंदिवस कीर्तन. बाबांसगळं गाडी भरली का चालू कीर्तनाला. आलो मुंबईला, सकाळचं सगळं जिथल्या तिथं करायचं, परत दुपारी 1 वाजता ते पण ड्युटी करून निघायची ना, आम्ही पण ड्युटी करून. 10 वर्ष मस्तीत होतो एकदम. कधीच सीन नाही आला, झोप नाही आली, कटाळा नाही आला, आळस आला नाही. आणि आळस येतच नाही, तो तेच झाला, तोच झाला. त्यात आळस राहिला का? आळस होतच नाही, येतच नाही. फक्त तुम्ही त्यांचे वारे, देव तुमच्या मरणी मरे. तुम्ही त्यांचे नाही झाले तर देशी कैसा घेशी आयसा असली उदार. तो तुम्ही जेवढी भक्ती देसाल तेवढाच तुमचा होईल, जास्त होत नाही. आणि आपण थोडी केली तर तो तेवढाच आपल्या पोटा होईल. आणि आका अनन्य शरण दुर्पथा कृष्णाची बहीण एका हाताने आवळून धरीत होती, काय मागत होती, साडी ना. जेव्हा अनन्य शरण गेली ना, तेव्हा पूर्ण ढिगल लागला तरी संपली नाही. तसं अनन्य शरण गेल्याशिवाय पूर्ण कृपा नाही. पूर्ण कृपा होण्याची काय, अनन्य शरण जाणं हेच मेन आहे.
तुका म्हणे ते मरणी मरे आणि तुम्ही त्यांची वारे तुका म्हणे त्यांचे वारे देव तुमच्या मरणी मरे. आपण त्यांचं झालं का तो आपला आहेच पाठी पुढे उभा राही सांभाळीत आली आगामी योगक्षम त्यांचे जाणे जड बरे वाटदारी करीत धरून या. तुका म्हणे नाही श्वासजा म्हणे बाळे पुराणे विचारून ये. कोणी खोटं म्हणत असेल या गोष्टीला तर बिन तोडलंय बोलूच वाटत पण नाही बोलावा. बिन तोडलंय बोलूच वाटत पण नाही बोलावा. का तर त्यांचं पण चुकी नाही. जे इथं येऊन घेती नाही किंवा घ्यायची त्यांचं सुखरूप नाही त्यांची चुकी नाही. त्यांच्या प्रत्येकाच्या सुखरूपच पदरी लागतं तरच तो माणूस घेतो. पुण्य फले बहुत दिवसा तिथवर पोचलं पाहिजे. मग पिटलं कोड सगळं मग काही शिल्लक राहते काय शिल्लक राहते काय नाही ना. सगळं संपलं. मग याचीसाठी केला होता शेवटचा दिवस गोड व्हावा तो मज व्हावा वेळोवेळा व्हावा पांडुरंग. मग पांडुरंग कुठे कुठे काय ही पंढरी आत्मा विठ्ठल ही काया आणि पांडुरंग आणि पंढरी ही समजून घ्यायची. फक्त आल्याने संसारा एवढं समजलं का बेडा पार. मग मागील परिहार पुढे शिनच नाही. झाली दर्शन एक वेळा त्यांचं दर्शन झाल्यावर शिन राहिला का राहतय का अजिबात राहत नाही. अजिबात राहत नाही. तुम्ही त्यांचे व्हा देव तुमचाच झाला. तुमच्याकडे राहत मला आम्हाला म्हणजे अशी एवढं येडी बाई झाली. गावाला जाऊन येडं केलं. 50 माणसाचं खटलं आमचं. 6 जण भाऊ 6 जणी जावा आणि पहिलाच भेटला अनुग्रह या देवाला. माणूस देव कळला. आलो कायसाठी करायचं काय येऊ ज्याच्यासाठी आलो ते कळलं. या जीवाला या शरीराला कळलं. कळल्याच्या नंतर एकाने या अगरबत्त्या लागल्या. दिव्यानी दिवा पेटवला. कंचा पहिला कंचा मागचा कळाला नाही. आज 11 पोरी 6 जणांमध्ये लाख 2 लाख पगार घेणारी पोरं सगळी अनुग्रही. सगळ्या जावा अनुग्रही.
सगळी माणसं अनुग्रही, फक्त मिशावाल्यांना नाही पटलं. सगळ्या मालकाने आमच्या घेतलं, आमच्या बाबांनी घेतलं, आमच्या बाबांनी तेवढं घेतलं, पण 5 जणांना नाही पटलं. मागची पिढी जाऊ द्या, पुढची पिढी आखी सुधारली ना. कृपा झाली कोणची? संतांची. ते पण आत्म्याची कृपा झाली का नाही? श्रीपाद बाबांची कृपा झाली. आणि आत्मा ओळखण्याची गरज आहे. श्रीपाद बाबांमुळे हे आपल्याला घरोघरी, परदेशात, गुजरात मध्ये, दिल्लीला मेळावा चालतोय आपला. दिल्लीला ऋषालीताई गायकवाड आहे, त्यांचा मेळावा 3 दिवसाचा मेळावा चालतोय बाबा. गुरुपौर्णिमेला त्या इथं नसते. ऋषालीताई गायकवाड कुठं गेले बाबा? महाराष्ट्रात अख्या योग मद्रासी आपल्याकडे आलेला श्रीपाद बाबा मद्रासी. बुधवारी बाबांनी अनुग्रह दिलेला पोलीस मध्ये मद्रासी पोरगा. आणि असा येऊन दरवाजेच्या बाजूशी बसला. म्हणजे पोरगा बिनओळखीचाच दिसतोय, कधीच नाही. मला विचारायची, सगळी माहिती काढायची खोड. म्हणजे बाबांनीच ते शिकवलं मला. विचारून घ्यायचं कसं काय, कुठे काय. म्हणलं बाळा काय रे, कुठून आला, कसा आहे? म्हणला मी बुधवारी बाबांकडून माळ घातली, त्यांनी मला ह्यो पत्ता दिलाय आणि इथं सत्संग चालतोय, तिथं जात जा. मग ते बावार्थ रामायण चालत होतं, त्या पवारताईच्या घरी ते यायचा सत्संगला, एकादशीला एक सत्संग चालायचा तिथं. सुब्रमण्य नाव त्याचं, सुब्रमण्य. दादरला राहायचा. ते एकादशीला तिथं येत होता. कुठं माणूस, पुढं मद्रासला सगळं त्यांचं अख्खं कुटुंब त्यांचं माळकरी झालं. मग एका घरात बीज लागलं तर ते घर संत येती घरात, त्याच्या घराला पडत्यात चिरा. आपल्याकडे असं ते, पण चिरा नाही पाडीत आपले बाबा. मोठं करतात. आपण सारिके करीत तात्काळ. यमाचा हात नाही पुरण तिथं नेऊन बसवलंय आपल्याला. पुढे नेऊन बसवलंय, हात पुराने यमाचा तिथं नेऊन बसवलंय. इथं खालच्या जागेवर नाही ठेवलं. या नाथांचं मगाशी तुम्हाला बोलले ना, या नवनाथांच्या याच्यामध्ये सगळं आपल्या 4 संप्रदायाचं सगळं सांगितलंय, सगळं एकदम. तर त्या लोकांना तितका त्रास आहे, एवढा त्रास आपल्याला आहे का? बाबा घरी त्यांना बोलावले, कोणाला अनुग्रह घ्यायचं म्हणलं तर जातं का नाही बाबा घरी? कोणाला अनुग्रह घ्यायचा असला तर घरी जात जा. आपल्याला त्रास झाला तर होऊ द्या. आता आपलं काम आहे हेच या माकरणे काम. वीज वाढवावे ना, दुसरं कामच नाही करायचं. आता उरलो उपकारा पुरता, दुसरं आता नाही करायचं काही. हेच या माकरणे काम, वीज वाढवावे ना. कोणालाही सांगत राहायचं. तिथं मैदानात गेले, गार्डन मध्ये, हो तिकडे त्या पनवेलला गेले, वर्षभर चालता बायांमध्ये म्हाताऱ्यांमध्ये बसायची. हो असं आहे, हो अहो कसं आहे, हो काहीतरी तुम्ही येतं ते सांगा. प्रत्येक घरात भांडी येतो, भांड्याला भांडं लागतं. ते नाही बोलायचं असतं, असं असतं, असं करायचं असतं, देवाचं म्हणायचं असतं, गवळण म्हणायची असती, अभंग म्हणायचा असतो. असं घरचं नाही बोलायचं. इथं घरातलं गेलं का घरात बोलायचं, इथं आलं का इथं बोलायचं. अहो आता असं खरं सांगणार कोण भेटतं का हो? असं बाहेर सुद्धा परमार्थ कोण सांगणार भेटतं का हो? एक रोजदार बाबाची बाई तयार झाली, म्हातारी, माया वयाची नाही, पोरगी अजून जरा त्या ताईंच्या वयाची. हे बघा कोकणातला माल येतो, खुर्चीवर बसलेला, रत्नागिरी. असेच पुढे बी सांगता म्हणले अहो तुम्हाला भेटेल का हो? सांग, असं भेटतील का हो कोण सांगणारे? म्हणलं अहो तुम्हाला कधी पाहिजे? लगेच गातली या दुकान, देतो आली याची दान. दुकान
लागत नाही. इथं सगळे या आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्या. अनुग्रह कोणी घेतला नसेल तर त्यांनी घेतल्याशिवाय राहूच नका आणि तसं तर मरूच नका. अजिबात नका मरू. नाहीतर शेवटचा दिवस लगेच गोड. जन्म आपला तिथून ज्या दिवशी अनुग्रह झाला त्याचा त्या दिवशीच जन्म झाला. तोपर्यंत जन्म आपण आलो, आई बाप जन्म देतात, लहानाची मोठं करतात, पण जन्म मरण चुकवत नाहीत. सद्गुरू काय करतात? जन्म मरण चुकवतात. आणि आई बापा फक्त लहानाचं मोठं करतात, नोकरीला लावतात, धंद्याला लावतात, पण जन्म मरणातून चुकवत नाही. चुकवणारा फक्त सद्गुरूच आहे. सद्गुरू माझा दिनांचा नाथ, नाथांचा नाथ कुठं ठेवू? सद्गुरू जळीस्थळी भरला रीता ठाव नाही उरला, तो मी दृष्टीनं पाहिला विठ्ठलच विठ्ठल दाखवला त्याने. रामनामाची वाट मला धावली, किती दयाळू आले. गाडी घेतली त्याचा, बाबांना गाडी घेतली. तब्येत बरी नसायची म्हणून गाडी घेतली आणि तब्येत बरी नव्हती म्हणून डॉक्टरचं पण आणलं होतं बाबांना. बाबा पवारताईंच्या इथं आले आणि बाबा आम्ही सगळे 10-15-20 लोक अनुग्रह म्हणजे प्रबोध द्यायला सगळेजण पवारताईंच्या माळ्यावर बसवले. मोठे बाबा खाली झोपले. रामदास बाबांनी सगळे बाबा आम्हाला प्रबोध द्यायला तर म्हणले, खाली बसले बाबा. किती तब्येत एवढी बरी नाही पण उठून पायऱ्या चढून बराबर ज्यांना द्यायचं तेच बाजूला केले, असे निवडून काढले आणि बराबर ज्यांना द्यायचे ते प्रबोधाला असे बाजूला केले आणि ही काढली बाजूला. खाली बसा चिंतनाला म्हणजे बाकीचे खाली बसा आणि खाली बसवली. ज्यांना द्यायचं होता त्यांना वर बसवलं, वर प्रबोध दिला. कार्यक्रम झाला. जेवायचं. बाबांना काहीच जात नव्हतं जेवण. पेज करायची गव्हाच्या पिठाची, ते प्यायचे. तर म्हणलं बाबा पिठवण्याची पेज केलेली पेल्याने संडास नाही घरी म्हणून लांडग्यांच्या घरी बाबांना घेऊन जायचं. तिकडे बाथरूमची सोय म्हणून तिथं बाबांची गाडी नेली. सकाळचं मी म्हणलं बाबांना डॉक्टरकडे न्यायचंय वाशीला. तर मी बाजारात जाऊन उभी राहिले. बाबांची गाडी येईल, बाबांची गाडी येईल. घरातल्याला एवढं काही लय पटत नव्हतं. तर एकटीनच घेतलेलं होतं. सगळे मला हाडतूड करीत होती. येडी झाली नाही, येड्यासारखी हिंडती. पण मला काही ते चैनच देत नव्हतं. बाहेर रोडला जाऊन उभी राहिले आणि नेमकी मी वाट बघाय कोथमीर म्हणून आणायला गेले. लागत नव्हतं घरात काही पण असंच. पण कोथमीर घेतली, मिरच्या घेतल्या, काही पिशी नव्हती आणली काही नाही, असंच वट्यात घेतलं आणि वट्यात घेतलं. लगेच बाबाची गाडी आली बाजूला. आता श्रीपादबाबाची गाडी आली. आता ती वट्यात घेतल्यामुळं मला जरा लाज वाटली ना. सगळे आले, गाडीच्या भोवताली गोळा झाली आणि मी जरा अशी बाजूला त्या वट्यातले असल्यामुळे बाजूला राहिली. बाबांचं टेन्शन जवळ लावण्यात त्यांच्याकडे लक्ष नाही. लक्ष इकडं बाजूला मी उभी तर तिथं ताई इकडे सगळ्यांना बाजूला केलं. मी मला ओढून घेतलं आणि पोटाशी. तर मी हात धरला त्यांचा. ते सगळ्यांनी बिनसुदी झाले. तर मला सुदीवर आणलं. काय बोलले, ताई माझं एक काम करशील का? म्हणलं काय बाबा? आता कोण बाबाचं नाही काम करायचं म्हणून, कोण म्हणून नाही करायचं. आता मला माहित नव्हतं, मी नवीनच होते. म्हणलं बाबा करीन ना काम, तुम्ही सांगितलं काम करीन मी. म्हणले देवा शपथ. म्हणजे बाबा शपथ करीन. म्हणले माझ्या तोटात नाही. त्यांचा हात धरला धड परत सुधीत नाही राहिली. त्यांचा हात धरला माझ्या तोंडात मारून घ्यायला घेतला.
परत बिंजू दिले. मग कोणी उचललं मला माहित नाही. ते मग परत त्यांनी सावध केलं. इकून तिकून पप्पी घेतली तो इकून हात फिरवला सांग कशी मोहिनी घातली गुरुन, कशी मोहिनी घातली गुरुन, मला एवढी जुनी लोक येडी होऊन हुशार झाली. बाबांनी हिरेच बनवले बरं का. बाबांनी श्रीपाद बाबांनी हिरेच बनवले. अजून पोटावर मोजण्यापेक्षा लाग खाली हिरे. संपत बाबाचा ते चालू कार्यक्रम आहे बघा घाटकोपरला. एवढी ज्ञानेश्वरीवर, अमृतांबावर, भागवतावर किती काय काय विषय किसून 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 सांगत आहेत. आता चकवे बाबा ते बाबाचे, ते श्रीपाद बाबा रामदास बाबाचे, ते जे जुने येते. पण त्यांच्या पुढच्या पिढीत बाबांच्या चकवे बाबांच्या पुढच्या पिढीत सुद्धा असे हिरे खूप बनले, खूप बनले. त्यांनी स्वतःच्या राहण्याचं खाण्याचं कशाचाच त्यांनी तपास केला का? नाही केला. म्हणजे मगाशीच बोललो ना की फक्त तुम्ही त्यांचे वार तसं असं चुकून चुकून बर का सगळेच नाही झाले. सगळेच दे भाव देऊन मोकळे नाही झाले. त्यांनी 4 दिले, 12 दिले, 12 राखून ठेवले आपल्यासाठी. आणि काही ना वैराग्यच त्यांच्याकडे पूर्णपणे वैराग्यच. आणि बाबा तर एवढं त्यांच्या सगळे बाबांच्या मागे पायावर पाय देऊनच आहेत. पूर्ण पाय पायावर देऊन जे सगळे बाबा करतात त्यांच्यापेक्षा पुढच्या पावलांनी बारीक निरोपण एकदम उघड एकदम असं फोडून फोडून सांगणारे आहेर बाबा तसेच, येडगे बाबा तसेच, असे मोठं मोजण्यापुरते हिरे 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 खूप खूप म्हणजे खूप आहेत. आता तर गणतीच नाही लागायची. कीर्तनकारांची गणतीच नाही लागायची. माझा श्रीपाद भगवान आणि माझ्यासारखी तर येडीच होती. येडी म्हणजे नाही शिक्षणाची ओळख. वेडी झाले
इथं जेवढी येडी आहेत तेवढ्यानी एकेकाला येडं करायचं ठरवलं तर किती माणसं वाढतील? किती वाढतील? एकेकानी, फक्त एकाने एकालाच येडं करायचं, किती येडी होतील? मोजता येत नाही जगाच्या मापण, मोजता येत नाही जगाच्या येईल का? मोजता येतील का? महिन्याने एकाने तयार करायचं, रोजही नाही. एक महिन्याने एकाने तयार, एक माणूस तयार झाला पाहिजे. वर्षानी बा 4 महिन्याने. हे खरा पांडुरंग आहे, ह्यो खरा आत्मा आहे, हे खरं देव आहे आणि याच्यासाठी सगळं आहे. पण आता हे काहींना माहित नाही, त्यांना काय, त्यांना त्यांची चूक नाही, त्यांची चूक नाही, त्यांना माहितच नाही. अहो गोष्टीची आता सांगून नुसत्या बाळा मारून लोक फसवलेत ना हो. त्याच्यावर बोलायला गेलं का लई तळतळ येते, मग लई तळमळ होती. तेवढं किती बोलावं, किती बोलावा, की धरावा जाऊन बाबावानी वाटतंय नावा धरून, इतकं वाटत आहे. दोघ बाबाचं कीर्तन आता आमच्या गावात झाला हो, काय सांगू तुम्हाला. असं वाटलं तर फुकट 2 तास गेले आपले. किती महात्मा गाजलेला, जुने कीर्तन द्यायची खूप चांगली आहेत, काही काही खूप चांगलं सांगितले. पण नुसतंच गाण्यावारी घातलंय, नुसतंच भजनी. अशी पोरं तयार केलं तर तुमच्या पोराचं भजन एक शब्द सुद्धा लोकांच्या फायद्याचा नाही, हिताचा नाही. काहीतरी एका जीवाचं काहीतरी उदारवं हो. एवढी डोळीची गोष्टी या कथा आणि निस्त्या 4-10 अभंग गप्पा मारायपुरतं आणि तेवढं तयार केलं, तेवढ्याच टाइमपास घालवला. चांगली चांगली माणसं व्हायला लावली, चांगले चांगले मोठे मोठे कीर्तनकार व्हायला. त्यांना माहीतच नाही त्यांचं काय चुके, त्यांच्या गुरुनी त्यांना सांगितलं नाही. आणि आता कोणीतरी सांगत येतात बरं का. आता मोठी मोठी खोंडे यायला लागले, मोठी मोठी. आता त्यांना खरं वाटायला लागलं. लई बाबांचं कार्य बाबांनीच केलं. जनते पद मुरारी जाने दुनिया केली पावली. म्हणून तो म्हणते एक तयार करावा. आपल्याला जागा नाही कुठली पाहिजे, इकडे या याच्यात लागला पाहिजे मंडप. इथं इथं कीर्तन झालं पाहिजे ना, मंडप भरला पाहिजे. आता ऐकल्यावर येतील ना, येतीलच ना. सगळ्यांनी येतील, घरात बसलेले. सुकृत ज्यांचं पदरी आलंय ते येतीलच आणि ते घेतीलच.
बाबा त्यांच्यावर कृपा करो आणि खरंच येऊ एवढं समाधान होईल. काय सांगायचंय, काय सांगू आता संतांच्या उपकारामध्ये रात्रंदिवस जागवणारे बाबा भेटलेत आपल्याला. आणि बाबांचं सांगता राहते मधी, पण खरा पांडुरंग समजून घ्या, पंढरीचा पांडुरंग समजून घ्या, त्याबद्दल विषय समजून घ्या. सगळ्या मी काय अभंग सोडत नसते, अभंग सुटलेलेच आहेत. त्यांनी बाबांनी त्या माऊलीने तुकाराम महाराजांनी सगळं सोडून ठेवलंय आपल्यासाठी. एवढं ले गाते तुकाराम गाते आणि हे सगळं त्यांनी सोडलेले आपल्याला सुटायसाठी केले. त्यांनी आपण सुटलो पाहिजे त्याच्यातून. कोणी सुटायचं ते ज्याचं त्यांनी ठरवलं. बोली आपण करा सोडवणा. चौकडे इंगळे आणि संसार संग भुंकू नका. सोडावी पण कसा सोडायचा, का सोडायचा आणि कुठून सोडायचा, फक्त याच्यातून काढायचा. तुम्हाला शरीराने काम करायला नाही सांगितलं, करू नका म्हणून सांगितलं नाही, संसार सोडू नका हे सांगितलं नाही. ड्युटीवर टाइमावर गेलंच पाहिजे, स्वयंपाक केलाच पाहिजे, काम धंदा सगळं त्याचं त्यांनी सगळंच कर्तव्य सगळं करायचंय, सगळं ज्याचं त्यांनी. आणि तोच करतो ना, आपण करू काय? आता आपल्याला सकाळचं जर त्याच्या मनात आलं नाही उठवायचं तर करू नका काही संत संग. घेतलंच पाहिजे. घेतल्याच्या नंतर सत्संग पाहिजे. कमीत कमी 8 दिवसांनी 15 दिवसांनी म्हणा. ही जशी बॅटरी आपली चार्जिंग करावा लागतोय, फोन आपला चार्ज करावा लागतोय, तशी आपली बॅटरी उतरल्याशिवाय राहत नाही. संसार येतो, संसार आपल्याला काळाला नेल्याशिवाय सोडत नाही. पण संसारी असावे, असूनही नसावे, भजन करा वेळोवेळी. म्हणजे त्याच्यात राहून करायचंय. तुम्ही काम करता, स्वतःला तुमच्या काम आहे का? आपण कपडे धुते, आपलं नाक कोण दाबून धरीन का? भाकरी करतोय कोण नाक दाबील का? कपडे धुतोय कोण दाबील का? लक्ष श्वासन भजन कर असं काहीतरी आहे. धनराज बाबाला भारी म्हणतात, त्यांच्या पेकेत त्यांनी म्हणा. नाहीतर काय येईल ना मग बांधून येईल. आता पिंगळा दुसरा चालू झालाय, किती बारीक नाचलाय. चांगलंय ती, पण त्याच्यात सुद्धा रसच आहे. मुक्ताबाईने काय भारी सांगितलंय, किती भारी सांगितलंय. एवढं म्हणजे संतांनी काय केलं नाही हो. मुक्ताबाईचा गाथा आहे, जनाबाईचा गाथा आहे, तुकारामाचा गाथा आहे, ज्ञानदेवाचा गाथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, अमृतानुभव आहे. किती म्हणले नाही तरी पहा पुराणे विचारून. कोणाच्या मनात कल्पना येत असतील ना बुवा, हे खरं आहे का, हे खोटं आहे का? आता इथं सगळीच आपली आहेत म्हणल्यावर मनात कल्पना येणे लोक माणूसच नाही. हे सगळे आपलीच आहेत म्हणल्यावर आता कल्पना तरी कोणी करायची? दुसरं कोणाला सांगायचंच नाही. हे सगळे आपणच आहे तर आपलीच आहेत. इथं काय दळण, घरचं दळण, घरची चकीन, घरचीच भाकरीन, घरचं पीठ, सगळं घरचं. आज काय नाही तर येतही कोणला काय. जनाबाईने एवढं सांगितलं. पाठी घेऊन या सिरी
निवनिया टाकी दुरी मोळे भक्ताची बोलला निच कामे करू लागला तरी म्हणे विठ्ठलाला ताई उतराई हो तुला एवढी नीच कामं त्या पांडुरंगाने केली हो. आपली सगळी कामं केली फार सगळी. आता कोण बोलतोय? आता बाबा बोलते जनाबाई. जनाबाई नाही आपले बाबा जनाबाई काय देऊ जनाबाई लय मोठी संत झाली. आपण काय आपण नाही पण आहे आपण सारिके करीत आता आपण काही म्हणतोय का? बाबा म्हणे की आम्ही काय पोट खालून आलोय काय? आम्ही सुद्धा रामराज्य होतं तेव्हा सुद्धा आम्ही वाननेराच्या फौजा होतो म्हणून इथं आलो नाही तर नसतं आलो बरं का. तुम्ही होत राम राजा आम्ही वानर आता ही चालली बी काहीतरी असं हे बाई ताई होती बारीक होती भाजी विकायला जायची मी भाजी डॉक्टर पाटील घेऊन भाजी विकायला जायची बारीक होती शाळेत. तिने नाही ओळखलं म्हणजे मी होते तिकडे पण मला माहित नाही पण भाजी विकता मी बघितलं. पण भाजी विकता भाजी द्यायची का घ्यायची का दोनच शब्द बोलायचं. जिथं गिरायक असल तिथं दोन शब्द तुटायचं आणि जिथं विषय ऐकायला बसले तिथं 2 तास जातात का 4 तास जातात सुधत नसायचे. कधी 1 वाजता यायची घरी तर कधी 4च वाजायचे. पण त्या 4 वाजल्याचं ज्यांनी ते ऐकलं ते आज आपल्या मांडवाखाली आहेत. आज आपल्या मांडवात आहेत. म्हणजे बाबांनी कृपा केलीच ना ज्ञानेश्वर माऊलीनं कृपा केलीच ना. माऊलीचं लय आघात कार्य मोठं लय मोठं फक्त संत संग धरा पुरवीचा दोरा उगविल. हे डुमरेबाईन ते घाटकोपरच्या पटवाडी त्यांच्या चाळकून जायची भाजी. अहो घ्या भाजी हा घ्यायची द्यायची तेवढ्याच पुरतं. त्यांच्या बाजूला तिथं बसले का अर्धा तास निघून जायचा. आणि काय बाई भाजी काय इकायची भाजी. देव घ्या कोणी हो देव घ्या कोणी बरेचसे मंडळी तयार केली असे तोडायचे तयार. ती म्हणती मावशी भाजीवाली म्हणती म्हणजे खरंच आहे बरं का. तिकून भाजी इकून आले का घेऊन आले का आनंद द्यायला बाबा आले दुटीवरून तिथं बसायचे. आमच्या इकडं 4-5 वर्ष पालांडेवाडीतून बाबा पण निघतच नव्हते. बळं घरी नेऊन घालावं लागायचं नाही तर 4-4 दिवस घरीच नसत जात. तिथंच चिंतनाला बसणारी लोक तिथंच सारखा सत्संग तिथंच सतत लोक बसायची सारखी तिथंच. आणलं अनुग्रह द्यायचा आज एवढ्याला अनुग्रह द्यायचा उद्या यांना चिंतनाला बसवायचं. बाबांनी सांगायचं यांना बसून घ्या घेतली बसून. तिकडून भाजी इकून आलं का येता त्यांना ढकली तर सांगायचं चला बसायला झालं का जेवढा तुमची चल चिंतनाला बसायचं. निघले बाया आणायची चिंतनाला बसवायच्या. दिमाग चाळती लोक सगळी खिडक्यांच्या बाजूने उभे राहायची. हो मोठीने आरोप करून चालायचा घरा मागून त्यांना माहित झालं इथे येते काहीतरी चालत आहे. राम विठोबाचे घ्यावे
नामही टोबा नाम चांगले चांगले माझ्या कंठी राहू भले कपी कुळ उदरले मुक्त केले राक्षसा. आपण राक्षसच होतो ना, मुक्त केले ना राक्षसा. असेच राक्षस सगळे मुक्त होतील. एक ना एक दिवस त्यांचं जरी सुखरूप संपलं. एक एक जण इथं कोणी जरी असलं ऐका बर का, बिनानुव्रत राहू नका. एकही माणूस आणि नसेल घेतलं तरी घ्या. नाम घेता राहू नका, तेने जोडेल विठ्ठल सखा. विठ्ठल सखा नाम घेतला तरच जोडल्या जातो, नाही तर तुम्ही कितीही भजन करा. भजनानी सत्यनारायण गाजल्यानी पंढरीच्या वारी केल्यानी कुठलाही देव करा, भक्ती होईल, वाया जाणार नाही. सगळं वाया जाणार नाही भक्ती केलेली. सगळं तुम्ही जे करता, सत्यनारायण करता, सगळं जे काय करता, गणपती बाप्पा आणता, सगळं जे काय करता ते वाया जाणार नाही. भक्ती होईल पण मुक्ती नाही. आणि म्हणजे जन्म मरणाचा फेरा चुकत नाही. ह्याची जन्मी ओळखी करा आत्मारामा, संसार बंधन तोडावे की. याच्यात पूर्ण तोडता येतं सगळं म्हणजे काहीच राहत नाही. या कडाला एक श्वास घेतला नाही, एक श्वास हे ईश्वरची माझे घर, आयशी मती जायची स्थिर, किंबहुना चराचर आपणच झाला. एवढा होतोय ईश्वरला मालक होतो, ईश्वरचा मालक होतो एका श्वासात. का तर त्याची दृष्टी त्या पद्धतीची झाली पाहिजे, तेवढं त्यांनी केलं पाहिजे. जर आपल्या एका श्वासात दृष्टी म्हणजे आपल्या डोळे पुढे दिसत नाही, आपण बिनसुधी होतो. हे कोण होतो? ईश्वर होतो ना. कशाशिवाय ईश्वर झाल्याशिवाय आपण बिनसुधी होऊ का? आपण बिनसुधी कसं होतो? जेव्हा ईश्वर होत ना, मग अशी ईश्वरची माझे घर, अशी मती जायची विश्वदेव सत्य. म्हणजे सांगा आता, किती सांगू कोणाला सांगू, काय सांगू, किती सांगू. आणि तुकाराम महाराज म्हणतात किती सांगू ते नाही म्हणायचं. आपली नाही तेवढी, आपली दाखवून नाही करायचं तेवढं त्यांनी म्हणायचं. ते आपण नाही म्हणायचं. आपण जरी त्यांच्यासारखं असलं तरी पण आपण नाही म्हणायचं. ते तुकाराम महाराज होते, त्यांनी एवढं केलं. आता वतूरला किती मोठा मेळावा, रोज येतो, किती भाकरी, किती आमटी, काय, आणि तिथं काहीच नाही. जे चैतन्य महाराजांनी केलंय, जे तुकाराम महाराजांना अनुग्रह दिलाय, तो विषय तुम्ही बोलत नाही तो बाबा. आणि मग काय करता तुम्ही? कशाला एवढा मोठा मेळावा, एवढा मोठा, एवढ्या भाकरी, लोक बोळे हो, लय बोळे लोक, लई समजत नाही, लोकांना समजत नाही. खरं समजलं ना. गायनाचे उडे आपुले छंदे, गायनाचे उडे आपुले छंदे, गायनाचे उडे आपुले छंदे, गायनाचे उडे आपुले छंदे, गायनाचे उडे आपुले छंदे.
जातोय नाचतोय आपल्या छंदात ते बरोबर आहे, पण समोर असं मोठी जत्रा बुडती ते होत नाही, थोडं तुटतो जीव, जळतं मन, जळतं मन थोडस, म्हणून क्यू येते बाकी दुसरं काही नाही. पण त्यांचं परत मागायच्या वाली काय त्यांची चूक नाही, चुकत नाही त्यांच्या पद्धतीचं ते मेला पंधरा मेला बाबा मेला आपण तरी आलोय ना, आपण एकेकाची मेणबत्ती फेकीत चला, जाऊ द्या, जे झाले ते मागे झाले, करू नका, पुढे जामी नाही. तुकाराम महाराज म्हणतात ना, मी आहे पुढे जामी. आपल्याला जेवढं जमलं तेवढं आपण पुढं करत जाऊया. कोणाला तरी सांगत याचं नाही त्याचं नाही त्याचं ज्याचं सुकृत आहे ते येईलच, ज्याचं सुकृत नाही ते नाही यायचं. कोणाला म्हणलं आपण गाणं माळो, नाही हो, नाही माया मनाचीच माळ बरी आहे, माया मनाचीच बाळ मरी बाग बरी आहे. एक कोकणातली बाई म्हणायची, हो मला पंढरपूरला यायचे हो तुमच्या संग, हो मला पंढरपूरला यायचे हो तुमच्या संग. 2 बरे पैसे भरून फेल गेलंच नाही झालं. तिसऱ्या वारीनं आली गाडी रुळाव, आले पंढरपूरला, म्हणलं हो जायचं नाही माग आता. पंढरपूरला जाऊन देव घेऊन यायचे, पंढरपूरला देव पाहून नाही यायचं. झाला कार्यक्रम, तसा एक कार्यक्रम करायचा. श्रीपाद मुरारी जाने दुनिया के दुनिया बावरी करून ठेवली नाही. देशात नाही, या देशात नाही, त्या देशात, त्या देशात नाही, त्या देशात. आणि जगाने आपल्या इथं सुद्धा आता आपलं तर किती मिळावं ना, आपलं किती सत्संग चाललं, मोकार चाललं. श्रीपाद बाबाचं पावला चालल्यात आहो, पावला पनवेलहून मंडळी आल्या, ते बघितलं का, पनवेलहून काय काय येडी जाणाबाई किती लांबून, आता कधी जायचं लांब, इतक्या लांब. मी येते ना, तुमच्या बोलावलं तुमच्या घरी येते ना. काय सांगूच नाही, सांगताच येत नाही. काय सांगता येईना, भ्रांती उडाली, एवढी उडून जाते स्वतः, एकदम उडून जाते. काय बोलावं समजत नाही. इतकं सांगावं, बाजूला गेले होते. पण इथं आले बाबांचं म्हणलं तर बाबांच्या पुढे तरी पण आज मला वाटतं थोडंफार बोललं असेल, काय असेल माझ्या बाबांचं माहित नाही. तेच बोलले, आपण काय बोललो नाही. संतांचा का अभंगाचं तर काहीच बोललो नाही आपण. पंढरी श्रीद्वारे आल्या हो संसारा.
झाली या दर्शन एक वेळा. एक वेळा म्हणजे तुम्ही अनुग्रह घेतला, त्या नामाला पात्र झाला म्हणजे एक वेळा दर्शन झालं. मग मागील परिहार नाहीशीनं झाली या दर्शन एक वेळा. काय लेखाची तुकामागे करते तळमळ. जन्मीचे दुःख म्हणजे मागण्या जन्माचं आणि पुढे येणाऱ्या जन्माचं जन्मोजन्मीचं दुःख इसरची. कधी ह्यो ओळखला तर पंढरीची झाड एक वेळ गेला ना आणि ती पंढरी पाहिली का मग त्या पंढरीची एकरूप झालं का मग जन्मोजन्मीचे दुःख विसरती. मग मागील परिहारण पुढे नाहीशी ना झाली या दर्शनी एक वेळा. विठोबा रघुमाई.